अभिनंदन करते, कौतुक करते. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. आज भारत जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांपैकी एक म्हणून आत्मविश्वासाने उभा आहे. शेतीपासून अंतराळापर्यंत, शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत, उद्योगापासून डिजिटल क्रांतीपर्यंत भारतानं प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतलेली आपण सगळेजण पाहत आहोत. या प्रगतीमध्ये देशातील आपल्या शेतकऱ्यांचा घाम आहे, कामगारांचं श्रम आहे, महिलांचं योगदान आहे, युवकांची ऊर्जा आहे, वैज्ञानिकांची बुद्धिमत्ता आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकांचा सकारात्मक सहभाग आहे. राज्याची उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून आज मला अत्यंत अभिमानानं सांगता येत आहे की बीड जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या 96,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 711 कोटी रुपये जमा करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात आलेला आहे. पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं तातडीनं ॲग्री स्टॉक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं मी आज सर्वांनाच आवाहन करते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 400 गावांची निवड झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2025-26 मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं 1,459 कोटीचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. आतापर्यंत 9,22,362 बाधित शेतकऱ्यांना 634 कोटीचं अनुदान डीपीटीद्वारे वितरित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये जलसंधारण सप्ताह राबवला जातो आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्याला अधिक समृद्ध, हरित आणि पाणीदार बनवण्याचा संकल्प आपण सगळेजण करूयात. जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन या महत्त्वाकांक्षी योजनेमुळं आष्टी तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडणार आहे. आदरणीय अजितदादांनी या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिलेला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळेच या प्रकल्पाला गती मिळत आहे. या उपसिंचन योजनेमुळे 1.65 TMC पाणी उपलब्ध होत असून आष्टी तालुक्यातल्या 26 गावातील 8,147 हेक्टर क्षेत्र त्यामुळे सिंचनाखाली येणार आहे. विकसित भारत या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन याच्या अंतर्गत 2025-26 मध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 14,756 कामं हाती घेण्यात आली. त्यातून जवळपास 1.5 कोटी मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षी 623 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या गरजेनुसार प्राधान्यानं विकास कामं करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये बीड जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2025-26 मध्ये आलेल्या सुमारे 6,88,000 अर्जांपैकी 99% अधिक अर्ज वेळेत निकाली काढलेले आहेत. या कामगिरीबद्दल आपले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा सरकारतर्फे विशेष सत्कार करण्यात आला आहे. मी त्यांच्यासह सर्व जिल्हा